जय भीम, जय महाराष्ट्र। आज मी माटुंगा राजगृह येथे उपस्थित आहेत। माझ्याबरोबर मुंबईच्या अध्यक्षा सन्माननीय आमच्या स्नेहल सोनी आणि एक बाजूला आमचे युवकचे अध्यक्ष सागर गवई आहेत। मागील 15 दिवसांपासून मुंबईमध्ये रहेजा वर्सेस राहुल जाधव जो ॲट्रॉसिटीचा मामला आहे तो मोठ्या उत्साहामध्ये काही आमचे विरोधक आहेत ते मनवत आहेत। पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे, प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी मुंबईमध्ये आणि त्यांचे नेते जे मराठी माणूस म्हणून जे खूप आवाज करतात, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आमच्या स्नेहल सोनी आणि आमचे सागर गवई हे ज्या रहेजाच्या ऑफिसमध्ये गेलेले त्या मराठी माणसासाठीच गेलेले। त्यांना राहुल जाधव हे बौद्ध हे त्यांना काय मराठी म्हणून दिसत नाही का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच गरीबांना मारत असते। त्या श्रीमंत बिल्डरच्या विरोधात ते कधी आवाज उचलत नाही का? त्यांना या विषयामध्ये आवाज उचला असं वाटला नाही। आमच्या कार्यकर्त्यांनी जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं असं मी म्हणेन, कारण ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा संबंधित पोलीस ठाणे चौकशीसाठी किंवा त्याला अटक का करत नाही हा प्रश्न जेव्हा वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला तेव्हा रहेजाच्या काय पिल्ल्यांनी यांना हा प्रश्न विचारासाठी त्यांना बोलवलं आणि जेव्हा आमचे कार्यकर्ते त्यांना प्रश्न विचारले गेले त्यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असताना आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिलेलं। त्याच्यानंतर आपण बघितलं की मागच्या रविवारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अनधिकृत पद्धतीने त्यांना अरेस्ट केली, त्यांना कोर्टात उभं केलं आणि सन्माननीय न्यायालयाने सुद्धा त्यांना न्याय दिलेला आहे। पण या महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी मराठी माणूस म्हणून खूप जास्त आवाज करते मुंबईमध्ये, त्यांना हे प्रश्न दिसत नाहीत का? आमचा राहुल जाधव बौद्ध समाजाचा मराठी नाही का? मग त्यांनी असं का केलं नाही का? फक्त ते गरीबच इतर अमराठ्यांना हे करणार आहात का? हा खूप चुकीच्या पद्धतीचा मेसेज इथले राजकीय पक्ष करत आहेत। मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जेव्हा मुंबई ही सर्वांची आहे, जेव्हा इथे चुकीचे प्रकार घडतील वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देत आली आहे आणि पुढेही देईल। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीचा